नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, भरभराटीचं आणि सुख समाधानाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा भाग उशिराच आला, पण मला रिव्ह्यू द्यायला जरा 1-1.5 तास लेट झाला प्रेक्षकांनो, सण असल्यामुळे. तर बघूयात आज मालिकेमध्ये नेमकं काय काय घडलंय. आज जसा आपल्याकडे सण आहे तसा मालिकेत पण गुढीपाडवा दाखवलाय. सायली काम करत असते तेव्हा या पूर्णाजी आणि कल्पनाताई तिथे उभ्या आहेत. आता या मागे तन्वी पण उभी आहे बरं का. या दोघींचं डिस्कशन दाखवलंय. पूर्णाजी म्हणतात की अगं बाई, तन्वी सकाळी काम करत होती ना इतके दिवस, ही काय करते सगळं. मग कल्पनाताई म्हणतात मीच तिला जबाबदाऱ्या दिल्यात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात का गं असं का केलं. कल्पनाताई म्हणतात ती कामचुकारपणा करू नये ना म्हणून. पण आपली तन्वी का नसेल आली बाहेर अजून. प्रिया विचार करत असते आज गुढीपाडव्याच्या दिवशीच काय मला झोप लागली कोणास ठाऊक. आता काय कारण सांगू यांना. आता या दोघी वळतात तेव्हा लगेच प्रियाने मोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली आहे. आई आई गो माझं पोट दुखतंय. कल्पनाताई आणि पूर्णाजी दोघी तिला धरून खाली बसवतात. सायलीला तेव्हाच लक्षात येतं की प्रिया नाटकं करते. कल्पनाताई पूर्णाजी म्हणतात बाई काय झालं, कशानं पोट दुखतंय एवढं, काही खाण्यात आलं होतं का. प्रिया म्हणते माहित नाही ग पूर्णाजी काय झालं, पण मला सहनच होत नाहीये ग. अगं सणाच्या दिवशी मी लवकर तयारी करून बाहेर येणार नाही असं कधी होणारच नाही. किती नाटकं करते प्रेक्षकांनो ही. हिने चांगली कानाखाली खाल्लेली आहे गणपतीच्या वेळेला उशिरा उठली म्हणून. सायली हिची लांबूनच मजा बघते की कशी नाटकं करते ही म्हणून. पूर्णाजी म्हणतात अगं बाई अश्विनला आवाज दे ना ग कल्पना, कुठे गेला अश्विन. मग कल्पना ते मोठ्याने ओरडतात अश्विन अश्विन. आता अश्विन येतो आणि म्हणतो काय झालं ग मम्मा. मग आता कल्पना ते सांगतात अरे बाबा बघ जरा तन्वीच्या पोटात दुखतंय, तिला पाणी बिणी देण्यात येतं लागले, अशी दाखवते की खूप अत्यावस्था आहे प्रिया. अश्विन तिला विचारपूस करतो काय झालं तुला तन्वी, कुठे दुखतंय. मग प्रिया म्हणते उजव्या बाजूला दुखतंय रे. अश्विन म्हणतो काल काही खाल्लं होतंस का बाहेरचं. मग तन्वी म्हणजे प्रिया म्हणते अरे असं काय करतोस, आपण सोबतच जेवलो ना रे अश्विन, पहाटेपासूनच दुखायला लागलं बघ. त्यावर अश्विन म्हणतो अगं मगाशीच तर तू माझ्या समोर खोलीच्या बाहेर पडली, मला काही जाणवलं नाही तेव्हा. आता प्रिया घाबरते बरं का, तिला काही आठवेना काय कारण सांगावं. आता सायलीला लक्षात येतं हिचा आगाऊपणा काय चाललाय. सायली त्यावर अशी रिॲक्शन देते. प्रिया म्हणते अरे अश्विन तुला त्रास होऊ नये ना म्हणून तुला सांगितलं नाही. अरे अश्विन म्हणतो वेडी आहेस का अगं तन्वी, ही गोष्ट कुठे लपवून ठेवतात का. मग आता लगेच पूर्णाजी म्हणतात अगो मग सांगायचं बाई, नवरा म्हणून नाही डॉक्टर म्हणून सांगायचं ना. मग प्रिया म्हणते अगं पूर्णाजी अश्विन न काल उशिरा आला ग आणि तो थकून झोपला होता, मला वाटलं कशाला त्याला त्रास द्यायचा म्हणून नाही सांगितलं ग. अश्विन म्हणतो तुला गोळ्या देतो मी, आराम कर बरं वाटेल. प्रियाला कुठे गोळ्या घ्यायच्यात. प्रिया लगेच म्हणते गोळ्या कशाला अरे अश्विन, अरे मला आता बरं वाटायला लागलंय बघ. किती नाटकं करते प्रेक्षकांनो ही, तरी सुद्धा कोणाच्या लक्षात येत नाही म्हणजे कमालच ना. असं विदिन अ सेकंड कोणाला लगेच बरं वाटतं का एवढं विवळत असताना. प्रिया लगेच म्हणते कमी झालंय रे, कशाला गोळ्या वगैरे देतोयस, राहू दे. आता विमल म्हणते अश्विन दादा तन्वीताईंना मी साखर पाणी देऊ का, साखर आणि मीठ घालून देते की. अश्विन म्हणतो हो द्या. पण अगं तन्वी बरं वाटलं नाही पाणी प्यायल्यावर तर सांग मला, मग मात्र तुला गोळ्या घ्याव्या लागतील. लगेच तन्वी म्हणते हो अश्विन हो चालेल. विमल म्हणते तन्वीताई तुमच्या खोलीत आराम करता का, मी आणते साखर मीठ घालून पाणी तुम्हाला. मग प्रिया नाटकं करत म्हणते नको खोलीत नको, मी इथेच पडते तुमच्या समोर. मग प्रिया लगेच असं बोलल्यावर पूर्णाजी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात गुणाचं लेकरू ते, एवढं बरं नाही तरी इथेच बसतंय ग बाई, पड इथे पड, बैठकीतच पड. मग लगेच प्रिया म्हणते नको ग पूर्णाजी, अगं घरच्या सुनेने असं सणाच्या दिवशी पडलेलं बरं नाही दिसत ग. मी एक काम करू का, मी स्वयंपाकाला लागू का, म्हणजे पूजेची पण तयारी करायची ना, मी तयारी करायला घेते. आता मुद्दाम लागली उठायचं नाटक करते आणि मग मोठ्याने बोरडते अहो गो माझं पोटच दुखतंय, मला हालचाल जरी केली ना तरी त्रास होतोय पूर्णाजी. अरे यार आता वैताग आलाय हिच्या नाटकाचा प्रेक्षकांनो. आत्ता तर म्हणत होती गोळ्या नको मला बरं वाटतंय. मग लगेच कल्पनाताई म्हणतात अगं तन्वी बैस ग बाई, सगळा स्वयंपाक विमल करेल. मग सायली पुढे येऊन म्हणते मला काय वाटतं प्रिया, अगं तुझ्या हालचालीच बंद करून टाक ना. अगं म्हणजे सावकाश हालचाली कर, त्याशिवाय तुझ्या पोटात दुखणं थांबणार नाही. स्वयंपाकाची काळजी नको करूस मी आणि विमलताई मिळून सगळा स्वयंपाक करू
तू फक्त ताट वाढल्यावर वेळेत जेवायला येऊन बस म्हणजे झालं. लगेच प्रिया, आई गो माझं पोट दुखतंय खूप, बापरे, नाटकं करायला लागते. तर असो, आता विमलने तिला साखर आणि मिठाचं पाणी दिलंय तर ते तिने 2च घोट पिलंय. पूर्णाजी लगेच म्हणतात, सावकाश सावकाश, हां बेटा सावकाश. प्रिया म्हणते, अश्विन तू जा आवर तुझं, नको थांबूस माझ्यासाठी, अरे मला बरं वाटतंय रे, जा तू आवर. मग अश्विन म्हणतो, ठीक आहे मी तयार होऊन येतो, तुला काही लागलं तर सांग मला. अश्विन गेल्यानंतर लगेच प्रियाला म्हणतात पूर्णाजी, ए बाळा तू इथे पड बरं, पड. लगली पूर्णाजी आणि कल्पनाताई मिळून लगली तिला उशी टाकतात सोफ्यावर, तिथे पडायला सांगतात तिला. आणि पडताना लगली म्हाताऱ्या माणसासारखी कणते, वै गो खूप दुखतंय माझं, आई गो करून पडते तिथे. आता या दोघी तिथेच बसल्यात टेबलवर आणि ही तिथे मस्त सोफ्यावर लोळतीये. तशी ती माहेरवाशीणच आहे म्हणा, माहेरी माहेरवाशीण आहे आणि सासरी माहेरवाशीणच आहे. पोरीचीच पोरगी म्हणल्यावर काय ताण आहे तिला. मग प्रिया तिकडनं सांगत असते, बरं वाटतंय पूर्णाजी, बरं वाटतंय. पूर्णाजी विचारतात, बरं वाटतंय ना बाई. आता तिथे त्या दोघींच्या पुन्हा गप्पा चालू झालेल्या दाखवल्यात. कल्पनाताईंना म्हणतात पूर्णाजी, अगं मला काय वाटतं कल्पना, मला ना गुढीपाडव्याला 10 म्हणजे गरजू लोकांना अन्नदान करायचंय ग. मी आपल्या ट्रस्टच्या ऑफिसमध्ये सांगितलंय 10 लोकांना इकडे पाठवून दे म्हणून. मला वाटतं आपण ब्लँकेट पण देऊयात का त्यांना. मग कल्पनाताई म्हणतात, बरं चालेल, मी सगळी तयारी करते. मग सायली पुढे येऊन म्हणते, आई पूर्णाजी या अन्नदानाची जबाबदारी मी घेऊ का. मी स्वयंपाक तसा करेल पण ब्लँकेट्सही मागवून घेते ना. मग कल्पनाताई लगेच बोलतात, तुला काय सगळ्याच गोष्टीत पुढे पुढे करायचं असतं का ग. सायली म्हणते, तसं नाही हो आई, तुमच्यासाठीच मी हा भार हलका करत होते ना. तुम्हीच मला म्हणाला होतात ना काल की काम चुकारपणा करून चालणार नाही, म्हणूनच घरातल्या सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडायच्या म्हणूनच म्हटलं ना तुम्हाला. नाही म्हणजे चालेल ना तुम्हाला, एवढं काम मी करू का. पूर्णाजी आणि कल्पनाताई विचार करत असतात आता हिला जबाबदारी द्यायची का नाही. तसं पाहायला गेलं तर कल्पनाताईंना पण आता काही काम उरलेलं नाहीये बरं का. त्या मस्त पूर्णाजीच्या मागोमाग आराम करतात आणि प्रिया तर आरामाला आलेलीच आहे यांच्या घरी, त्यामुळे प्रश्नच नाही. आता प्रिया मनात विचार करते, घे ग बाई घे, सगळी जबाबदारी तूच घे, मला मस्त आराम करायची ट्रिक सापडली आहे. मग कल्पनाताई म्हणतात, तसंही तन्वीला काही करायचं नाही आज, तूच घे जबाबदारी. पण आता प्रेक्षकांनो या मालिकेचा ना प्रोमो आलाय बरं का. एपिसोडच्या शेवटी मी त्या प्रोमोचा रिव्ह्यू तुम्हाला देणारच आहे. पण आता बघा, सायली फोन करून ब्लँकेट्स मागवून घेते. एका दुकानात फोन करते ती आणि त्यांना सांगते की चांगल्या क्वालिटीच्या ब्लँकेट्स आमच्या घरी पाठवून द्या. हो मी अन्नपूर्णा सुभेदारांची नाचूनच बोलते आहे. म्हणजे ती सायली सुभेदार म्हणते तर तिकडनं अन्नपूर्णा सुभेदारांच्या नाचून आहात का तुम्ही, असं कोणीतरी विचारलं असेल तिला. त्यावर ती अशी उत्तर देते. मग पूर्णाजींना कसं तरी होतं. मग प्रिया तिथेच बसून हे सगळं ऐकते. सायलीचं फोनवर बोलणं झालंय. आता कल्पनाताई म्हणतात, 10 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे बरं का, नाही म्हणजे जास्ती स्वयंपाक करायचा आहे तुला, हे लक्षात असू देत. त्यावर सायली म्हणते, हो आई. लगेच प्रिया पडल्या पडल्या उंटावरून शेळ्या हकत म्हणते, अगं तुला जमत असेल तरच कर सायली, नाही तर बाहेरून ऑर्डर करू, आणि पोटाला धरून बसते. मग सायली म्हणते, अगं प्रिया असं कसं, सुभेदारांच्या घरातलं अन्नदान बाहेरच्या जेवणावर मागवून असं करायचंय का. अगं असं नाही चालणार, ते सुभेदाराच्या सुनेनेच बनवावं लागणार आहे. लगेच कल्पनाताई म्हणतात, हो त्यात काही गडबड होऊ देऊ नको, ते लक्ष असू देत. सायली म्हणते, हो आई अगदी व्यवस्थित करेल मी. पूर्णाजी इतकं पुण्याचं काम करताय तर मी कुठलीच गडबड होऊ देणार नाही. मग सायली विमलला सांगते की तुम्ही कुर्मा भाजीची तयारी करा, मी यांना कॉफी देऊन येते, मग भाजीला फोडणी घालू आणि कणिक मळून ठेवू. बाई सायली माझा पण स्वयंपाक अर्धवटच झालाय बरं का. म्हटलं आधी रिव्ह्यू द्यावा आणि मग बाकीचा राहिलेला स्वयंपाक करावा. आज तुमच्याकडे गोड बेत काय आहे प्रेक्षकांनो. आमच्याकडे आज आंब्याचा रस आहे. सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते तेव्हा विमल म्हणते, पूर्णाई तुमचा कार्यक्रम दणक्यात होणार आहे. आपल्या सायलीताईच्या कामाचा उरक असा आहे ना, पटापट कामे होणार आहे तुमची. पूर्णाजी लगेच म्हणतात, तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं, काम कर जा काम कर. हे पूर्णाजीचं बोलणं खूप विचित्र वाटलं मला. प्रिया आता विचार करायला लागते, आजचा या पूर्णाजीचा कार्यक्रम चांगला झाला तर म्हातारी खुश होईल ना सायलीवर, पण जर कार्यक्रम बिघडला तर सायलीला कुठे तोंड लपवावं ते कळणार नाही. मग प्रियाच्या डोक्यात काहीतरी शिजायला लागतंय. सायली आली आहे बेडरूममध्ये. ती एकदा म्हणते अर्जुनला, अहो कॉफी घ्या. मग अर्जुनचं लक्ष नसतं. मग ती कॉफीचा त्याला चटका देते आणि म्हणते, अहो तुमची तंद्री कुठे लागली आहे, कॉफी घ्या ना, तुम्हाला थंड कॉफी आवडत नाही ना. मग अर्जुन म्हणतो, पिल मी कॉफी नंतर, मी जरा दुसऱ्या ऑप्शनचा विचार करतोय. तर सायली म्हणते, म्हणजे कसला विचार करताय. अर्जुन म्हणतो, हे बघा ना, साक्षी आणि प्रिया आधीपासून मैत्रिणी असं आपल्याला वाटतंय, मग या दोघींनी मिळून हा खून प्लॅन केला असेल का.
किंवा प्रिया साक्षीला ब्लॅकमेल करत असेल का? तिने खून केलाय म्हणून काहीतरी असेल जे आपल्याला कळत नाहीये. सायली म्हणते प्रिया कोणालाही ब्लॅकमेल करू शकते, तिच्या फायद्यासाठी ती वाटेल ते करू शकते. अर्जुन म्हणतो तुम्हाला कोणी प्रियाचे मित्रमैत्रिणी माहिती आहेत का, किंवा एखादा तिचा ग्रुप वगैरे, त्यापैकी एक जरी कोणी भेटला ना आपल्याला, तर आपल्याला कळेल की साक्षी प्रियाच्या ग्रुपमध्ये होती का, किंवा साक्षीचे आणि तिचे संबंध होते का मैत्रीपूर्वक. सायली म्हणते नाही नाही, प्रियाचा असं काही ग्रुप वगैरे नव्हता आणि ती मित्रमैत्रिणींना घेऊन पण कधी आली नाही आश्रमात, तसं मी कोणालाच ओळखत नाही. आणि अहो आता यापेक्षा जास्ती प्रश्न मला विचारू नका बरं. एकीकडे एकतर सणाची धावपळ आहे आणि दुसरीकडे तुम्ही असे वाटेल ते प्रश्न विचारतायत. माझं डोकं चालेनसं होतं मग. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. एक तर आपल्याला आपली धूम असते मागे आणि माणसं काहीतरी तिसरंच बोलतात, त्यामुळे आपलं डोकं चालत नाही आणि आणखीन कन्फ्यूज व्हायला होतं. अर्जुन म्हणतो अरे अरे सॉरी मी विसरलो, तुम्हाला खूप कामं आहेत ना, तुम्ही जा खाली, मी थांबतो इथेच. आता सायली खाली जात असते तेव्हा तिला अचानक क्लिक होतं आणि ती पुन्हा अर्जुनला ते सांगायला येते. ती अर्जुनला म्हणते प्रियानं कधी तिच्या मित्रमैत्रिणींना आश्रमात आणत नव्हती, पण ती बाहेर भेटायची तिच्या मित्रमैत्रिणींना, ती जागा मला माहिती आहे. अर्जुन म्हणतो कुठली जागा आहे ती? सायली म्हणते ते SK कॉफे म्हणून आहे बघा, जुनी जागा आहे कुठली तरी, ती त्यांची नेहमीची ठरलेली जागा आहे. म्हणजे तिथे तिच्या मित्रांबरोबर मी तिला बऱ्याचदा बघितलंय, कदाचित साक्षीला भेटायला ती तिथे जात असेल तर. आता अर्जुन म्हणतो वा फॅन्टॅस्टिक, जमलं, काय चालतं तुमचं डोकं. आता कळलं ना तुम्हाला मी तुम्हाला माझी केस पार्टनर का म्हणतो ते. चला आपण ताबडतोब जाऊया आणि प्रियाचा फोटो सोबत घेऊन जाऊयात आणि ते CCTV फुटेज किंवा काही तिथे सापडलं ना तर ते चेक करू आपण. मग सायली म्हणते ऐका ना, अहो आज नाही जाऊ शकत आपण. अर्जुन म्हणतो का? सायली म्हणते असं काय करताय, आज गुढीपाडवा आहे, मी तर नाहीच येणार, पण तुम्हालाही नाही जाऊ देणार. अर्जुन म्हणतो अरे यार पण आता ही आयडिया डोक्यात आली आहे ना माझ्या, मी आता शांत कसं बसणार. नाही मला नाही जमणार, माझ्यासाठी हे शक्यच नाही, मला जावंच लागेल. सायली म्हणते असं काय करता, जेवायसाठी थांबा ना. पूर्णाजींना वाईट वाटेल हो, त्यांनी खूप मोठा घाट घातलाय आज त्यांनी दान करायचं ठरवलंय, आज प्लीज तुम्ही जाऊ नका हो. अर्जुन म्हणतो मग तर मी जायलाच हवं. कुठे पूर्णाजीन मम्मा मला त्यांचा मुलगा समजतायत, मग कशाला थांबू मी इथे. सायली म्हणते हे बघा मी तुम्हाला काही जाऊ देणार नाही हा, तुम्ही थांबायलाच हवं आणि उगाचच काहीतरी आपलं आनंदाच्या क्षणी काहीतरी विरजण टाकू नका. आता काही बोलू नका बरं. अर्जुन म्हणतो अरे म्हणूनच तर म्हणतोय, एक काम करू आपण, गुढी उभारू आणि मग जाऊ आपल्या कामाला. तसे मी माझ्या केस पार्टनर शिवाय दुसरं काम करू शकत नाही ना. सायली म्हणते मग एक काम करा, चैतन्य भाऊजींना बोलवा तुम्ही सोबत तुमच्या, कारण तुमची ही केस पार्टनर आज बिझी आहे. हां. अर्जुन म्हणतो बरं हरकत नाही आहे, आज एक दिवस मी माझ्या या केस पार्टनरशिवाय ॲडजस्ट करतो, पण उद्यापासनं मला माझी केस पार्टनर हवी आहे बरं का. सायली म्हणते मी तर आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत आहे हो, फक्त आज तुमच्या केस पार्टनरला तिच्या सासूची आणि आजी सासूची मर्जी राखू द्या. तुम्ही घ्या बरं आवरायला, मी कॉफी आणते गरम करून. आता अर्जुन म्हणतो राहू द्या हो, इट्स ओके, मी जाईल खाली कॉफीचा मग ठेवेल. तसंही मी आज माझ्या केस पार्टनर शिवाय चालवून घेतोय, तशीच ही थंड कॉफी पण चालवून घेतो, राहू द्या हो, तुम्हाला खूप कामं आहेत ना. सायली म्हणते अहो कधी कधी तुम्ही इतके शहाण्या मुलासारखे वागता ना, ते काय म्हणतात बघा त्याला, हां कीप इट अप. अर्जुन म्हणतो हो शुअर आणि कॉफी पितो आणि आता ती खाली जाते. आज सगळी आवरासावरच दाखवली, पण दाखवलंय थोडासा हा एक सीन दाखवला ना, त्याच्यानंतर मस्त दाखवलंय त्यांनी. आज महिपतला एक नवीन वकील मिळाली आहे प्रेक्षकांनो. मला वाटलंच होतं काहीतरी नवीन एंट्री असेल, कारण रविराजांना म्हणजे महिपतची केस घेताना दाखवणं विचित्रच वाटलं असतं ना, त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारला असं झालं असतं ते. पण असो, आता महिपतला नवीन वकील मिळाली आहे, तिचं नाव पुढच्या सीनमध्ये. आता सायली आणि विमल मिळून ते सोफे सरकवतात, गाद्या टाकतात, तिथे ते येणाऱ्या लोकांना बसायची व्यवस्था करतात दोघी जणी मिळून. आता इकडे महिपतने एका जजला फोन लावलाय बरं. ते जज म्हणतात काय महिपत साहेब, हल्ली बऱ्याच वकिलांना फोन करताय म्हणे तुम्ही. महिपत म्हणतो हो साहेब, तुमच्यापर्यंत खबर पोहोचली वाटतं. अहो तो पवार वकील होता ना, त्याच्या कंबरड्यात लाथ घातली मी. अहो साक्षीच्या केससाठी दुसरा वकील शोधतोय मी. त्यावर ते जज म्हणतात अहो कळलंय मला, हे जग छोटं आहे हो, बातम्या लगेच पसरतात, तुम्हाला मिळत नाहीये म्हणे वकील, बरोबर ना. महिपत म्हणतो हो ना हो, खरं तर आशा तुमच्यावरच आहे सगळी, तुम्ही सुचवा एखादा वकील जो अर्जुन सुभेदारच्या समोर न घाबरता उभा राहील आणि केस जिंकवून देईल. मग ते जज म्हणतात आहे माझ्याकडे एक नाव आहे. महिपत म्हणतो कोण आहे, कोण सांगा पटकन, लगेच गाठतो. त्यावरती ते जज म्हणतात त्याला नाही, तिला गाठा. महिपत म्हणतो तिला म्हणजे वकील काय बाई एक काय. मग ते जज म्हणतात हो साधी सुधी वकील नाही आहे,
ॲडव्होकेट सुभेदारांना हरवण्याची कॅपॅसिटी असणारी एकमेव वकील आहे ती. वीज आहे ती, वीज. केसेस जिंकण्याचा तिचा रेकॉर्ड सुभेदारांसारखाच आहे. मग हा महिपत विचारतो, काय नाव आहे त्या वकिलींबाईचं? मग ते जज म्हणतात, दामिनी देशमुख. आणि महिपत ते नाव जोरात उच्चारतो, अच्छा दामिनी देशमुख होय. आता त्याच्या शेजारी नागराज पण बसलेला आहे, त्यालाही कळलंय. म्हणजे आता नवीन कॅरेक्टरची एंट्री आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे सिरियल इंटरेस्टिंग होणार आहे, यात काही शंका नाही. मजा येणार आहे पुढे मालिका बघायला. काय आहे ना, आज सणाचा दिवस आहे, त्यामुळे धामधूम असते सगळ्यांच्याच मागे. मला जरा 1-1.5 तास लेट झाला प्रेक्षकांनो, सॉरी फॉर दॅट. तर बघा, आता विमलने सगळी तयारी केलेली असते. आता कल्पनाताई ती तयारी बघून खुश होतात आणि विमलचं कौतुक करतात. आता विमल म्हणते, कल्पनाताई ही तयारी मी नाही सायलीताईंनी केली आहे, त्यांच्या हाताला खूप उरक आहे ना. सायलीचं नाव ऐकल्यावर कल्पनाताईंचं लगेच डोकं उठलंय बरं का. त्या म्हणतात, बस बस पुरेकर, मला काही कोणाची कौतुक ऐकून घ्यायची नाहीये, मी फक्त काम झालं याबद्दल तुझ्याशी बोलत होते. लागली लगेच उगाचच कौतुक करायला. प्रेक्षकांनो, खरं तर कल्पनाताईंचं हे कॅरेक्टर त्यांनी आता चेंज करायला पाहिजे. एकतर त्यांना आपण प्रेमळ या नजरेनेच बघतो आणि त्यांचा चेहरा पण तसाच आहे, अगदी प्रेमळ. त्यामुळे त्या अशा ॲक्टिंग करतात ना ते बघवलंच जात नाही. तर असो, त्या असं बोलून निघून जातात. आता विमलला वाईट वाटतं. पण आता इकडे सायलीबाई सुंदर अशा तयार झाल्यात आणि आता बऱ्याच जणींना थोडी जेलसी होणार आहे बरं का. म्हणजे गंमत करते. पण आता अर्जुनने सायलीला बघितलं आणि तो बघतच राहतो. सायलीला बघून तो म्हणतो, ब्युटिफुल, किती गोड दिसतायत तुम्ही. सायली सुद्धा गोड असते. हा सीन त्यांनी बराच वेळ दाखवलाय, जरा रोमॅन्टिक सीन आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, इतकं सुंदर कोणी कसं काय दिसू शकतं? त्यावर सायली म्हणते, ईशा, मी सुंदर आहे की नाही हे मला माहिती नाही हो, पण मी तुमची आहे असं ती म्हणते. अर्जुन आता म्हणतो, कधी कधी ना मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नाही. सायली म्हणते, आपल्या दोघांमध्ये जर भाग्याची स्पर्धा लावली ना तर भाग्यवान म्हणून मीच जिंकेल. दोघंही एकमेकांना क्रेडिट देत. अर्जुनने आता न सांगता, म्हणजे सायलीने त्याला काही सांगितलं नाहीये तरी सुद्धा तो पटकन असं सायलीची ती साडी आहे ना अशी व्यवस्थित करू लागतो. तेव्हा सायलीला मागच्या काही आठवणी आठवतात. ती आता त्या आठवणी आठवून म्हणते, अहो आठवतं ना तुम्हाला, याआधी सुद्धा तुम्ही असं काहीतरी केलं, आपण कुठपासून कुठपर्यंत आलो नाही, फक्त भावना प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या होत्या. मग अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुमचं. सायली सुरेख बोलते हा. ती म्हणते, आपण कुठपासून कुठपर्यंत प्रवास केला ना. हो. अर्जुन म्हणतो, हो, हा प्रवास थोडा अवघड होता आपल्यासाठी, पण इंटरेस्टिंग होता आणि खूप आनंदी सुद्धा होता. खरं सांगू सायली, तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मी असे कितीही प्रवास करू शकतो. सायली अर्जुनने असं बोलल्यावर गोड लाजते आणि हसते सुद्धा. अर्जुनने सायलीच्या साडीच्या निऱ्या मिऱ्या जे काही म्हणतात ते नीट केलंय आणि मग अर्जुन तिला म्हणतो, आता छान दिसतंय. आणि देवाला कोणी विचारलं ना सायली, खरं सौंदर्य काय असतं, तर मी देवालाच सांगेन की हे माझ्या समोर आहे, मी तुम्हाला पुढे करेल. आता सायली अर्जुनने असं म्हटल्यावर पुन्हा लाजते. अर्जुन म्हणतो, मी सांगेन देवाला की हे बघा, हे असतं खरं सौंदर्य, त्या कम्प्लिटली प्युअर, अगदी शुद्ध तुमच्यासारखं. त्यावर सायली म्हणते, असं काही नाहीये हां, सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. आता अर्जुन तिला म्हणतो, तुम्ही खरंच खूप सिम्पल आहात, अगदी 24 कॅरेट सोनं आहात तुम्ही. आता सायली त्याला म्हणते, अहो सौंदर्य चेहऱ्यात नसतं, ते बघणाऱ्याच्या नजरेमध्ये लपलेलं असतं. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताना म्हणून तुम्हाला मी सुंदर दिसते. अर्जुन आता तिला असं जवळ घेणार, तेवढ्यात सायली म्हणते, आता मला हरभऱ्याच्या झाडावर चढवणं बंद करा, कारण खाली भरपूर कामं पडली आहेत. अर्जुन म्हणतो, अरे हे बरं आहे, लव्ह स्टोरीजमध्ये या एका वाक्यात प्रत्येक वेळेला का एंड होतात, ते म्हणजे कामं खूप पडली आहेत म्हणून. सायली म्हणते, आपली लव्ह स्टोरी काही एंड होणार नाही आहे कधीच, आपण कायम सोबतच असणार आहोत. असं म्हणून आता सायली तिचा राहिलेला मेकअप करून घेते. आता ते गजरा वगैरे लावायचा असतो तिला. तर आता अर्जुन म्हणतो, थांबा थांबा, अहो नवराजवळ असताना ही अशी कामं बायकोने करायची नसतात, स्वतःने करायची, नवऱ्याला सांगायची. आणि प्रेमाने तो आता सायलीचा गजरा माळतो. आणि आता इथे ठरलं तर मग या गाण्याचं म्युझिक त्यांनी आपल्याला ऐकवलंय. आता अर्जुन तिला गजरा घालतोय, ती लाजते गोड गोड. दोघं एकमेकांकडे बघून आरशात म्हणजे स्माईल करताय. एक रोमॅन्टिक असं सीन तुम्ही हा बघितलात. तर आता इकडे बघा, हे नवीन जोडपं अजून आहेच की जबरदस्ती लग्न लावलेलं. बरं प्रेक्षकांनो, हा अश्विन इतका का रोमॅन्टिक होतोय तन्वीसोबत, म्हणजे ठीक आहे त्याने लग्न एक्सेप्ट केलं वगैरे, ओके, पण तो इतका तिच्या अकंठ प्रेमात कधी बुडाला हे मला तर काही समजलं नाही बाई. असो, तर आता तो तन्वीला बघून म्हणतो, तन्वी तू खूप गोड दिसतेस, खूप छान दिसतेस तू. मग प्रिया म्हणते, अरे मला पण ना आता खूप छान आणि फ्रेश वाटतंय बघ, माझ्या पोटात पण दुखत नाहीये बघ अजिबात.
अश्विन म्हणतो, तुला एवढं पटकन कसं काय बरं वाटलं ग? म्हणजे एवढ्या लवकर दुखणं कसं काय थांबलं तुझं? मी तर तुला कुठलं औषध सुद्धा दिलं नाही आणि तू गोळ्या पण घेतल्या नाहीस. आता प्रिया म्हणते, अरे अश्विन, तुझ्यातल्या नवऱ्याचं एवढं प्रेम आहे ना माझ्यावर, मग तुझ्यातल्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधाची काय गरज आहे बरं मला? अश्विन आता हसायला लागतो आणि म्हणतो, अगं तन्वी, पण तू ना हे बघ, दगदग नको करूस हां. तुला बरं नव्हतं वाटत ना, तर मलाही जरा चैन नव्हता पडत. अरे बाबा, तशी ती आरामच करत असते. अश्विन म्हणतो, पेशंट जेव्हा जवळची व्यक्ती असते ना, तेव्हा डॉक्टर पण अपसेट होतो गं. मग प्रिया म्हणते, आता ना मी एकदम ठणठणीत आहे, त्यामुळे आपल्या मनासारखा गुढीपाडवा आपल्याला साजरा करता येणार आहे. अश्विन म्हणतो, हो, पण अजिबात त्रास करून घेऊ नकोस आणि उगाचच पोट दुखल्यावर सगळे कामं करू नकोस. नाही म्हणजे पोटात दुखतंय ना तुझ्या, तर आराम कर, असं म्हणायचंय मला. आणि अश्विन तिला बळजबरी तिथे बसवतो आणि म्हणतो, हे बघ आता इथेच बस, मी जोपर्यंत तुला पूजेसाठी बोलवत नाही तोपर्यंत तू उठू नकोस. आता लगेच प्रिया म्हणते, ओके डॉक्टर, असं म्हणून तिने फोन घेतलाय तिच्या हातात. मग अश्विन म्हणतो, अरे तन्वी, फोनपासनं अजिबात लांब राहायचंय. हे बघ, पोटात दुखतंय ना तुझ्या, त्यामुळे तुला आराम करायचा आहे, डोळ्यांनाही त्रास द्यायचा नाहीये. आता हा फोन माझ्याकडे राहणार, तुला आता संध्याकाळपर्यंत हा फोन मिळणार नाही. प्रियाचा फोन अश्विनने घेतलाय. आता प्रिया म्हणते, असं काय करतोस अश्विन? अरे फोन राहू दे ना माझ्याजवळ. अश्विन म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही, तू माझी बायको आहे की नाही, मला काळजी वाटते तुझी, एकुलती एक बायको आहे बाबा माझी. जसं काही लोकांना डझनभर असतात. असो. तर आता प्रिया विचार करते, अरे मोठा, माझा फोन कशाला घेतलायस तू? याने माझा फोन नाही दिला तर मी त्या सायलीचा सगळा प्रोग्राम कसा विस्कटून टाकू? आता प्रिया मनातल्या मनात विचार करते आणि बरोबर तिचा फोन हुशारीने घेतेच त्याच्याकडनं. आता प्रिया म्हणते, दे ना रे अश्विन फोन. मग अश्विन म्हणतो, असं काय करते, सगळं आराम कर ना. मग प्रिया म्हणते, एक सांगू का तुला अश्विन? अरे मला ना आईची खूप आठवण येते, आज सण आहे ना, तर मी काय करते, जरा आईशी व्हिडिओ कॉलवर बोलून घेते, मला बरं वाटलं असतं ना. मग झालं, हा कशाला नाही म्हणतोय. मग प्रिया म्हणते, अश्विन, व्हिडिओ कॉल झाल्यावर मी लगेच बाजूला ठेवेल फोन, प्रॉमिस. मग अश्विन म्हणतो, बरं, आता प्रतिमा आत्याशीच बोलायचं म्हणल्यावर मी काय बोलणार, पण फोनवर बोलणं झाल्यावर फोन लगेच बाजूला ठेवायचा. प्रिया म्हणते, हो हो, लगेच लगेच बाजूला ठेवेल मी. अश्विन म्हणतो, गुड गर्ल हां, आणि आता तो निघून जातो. आता प्रिया जाता जाता, म्हणजे तो गेलाय की नाही ते कन्फर्म करते आणि लगेच फोन लावते. तर ती कुठे फोन लावते, तर ते जे ब्लँकेट्स मागवलेत ना सायलीने, त्या दुकानात तिने कॉल आणि फोनवर म्हणते, मी सायली सुभेदार बोलते, मगाशी तुम्हाला ऑर्डर दिली होती ना मी 10 ब्लँकेटची. आता तिकडनं तो माणूस म्हणतो, हो मॅडम, अहो बेस्ट क्वालिटीचे 10 ब्लँकेट आम्ही काढून ठेवले आहेत. मग प्रिया म्हणते, नाही नाही, आता आम्हाला चांगल्या क्वालिटीचे ब्लँकेट्स नको आहेत, तुमच्याकडे वाया गेलेली, खराब, अत्यंत लो क्वालिटीचे ब्लँकेट्स असतील ना, तर तसे 10 ब्लँकेट मला पाठवून द्या. आता तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, फाटलेली आणि खराब झालेली ब्लँकेट आम्ही ठेवतच नाही हो, आम्ही अशी विकत नाही ती ब्लँकेट. प्रिया म्हणते, अहो हे बघा, जितके तुमच्याकडे असतील ना घाण ब्लँकेट, म्हणजे तुम्ही बाजूला वगैरे काढून ठेवत असाल, तर ती प्लीज मला हवी आहे. जरा प्लॅन चेंज झाला आहे हो माझा प्लॅन. त्यावर तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, तुम्ही मगाशीच फोन केला की ताबडतोब पाठवा, मी माझ्या माणसाच्या हाताने चांगले ब्लँकेट पाठवले हो आत्ता मगाशीच. त्यावर प्रिया चिडते त्याच्यावर आणि म्हणते, एवढी घाई करायची काय गरज होती तुम्हाला? तो माणूस म्हणतो, अहो तुम्हीच तर घाई केली म्हणून पाठवले. प्रिया म्हणते, बरं, हरकत नाही आहे, आता एक काम करा, मी जी ऑर्डर दिली आहे ना ती सुद्धा पाठवा, आणि ती ऑर्डर आली म्हणजे तुमचा मुलगा घेऊन आला की आधी मला फोन करा. तो माणूस म्हणतो, ठीक आहे मॅडम, हरकत नाही आहे. आता प्रियाचं हे फोनवर बोलणं झालं आहे. आता तेवढ्यात चांगली ब्लँकेट घेऊन एक मुलगा आला आहे. ती चांगली ब्लँकेट विमलने रिसीव्ह केली आहे बरं का. आता प्रिया ती चांगली ब्लँकेट लपून ठेवेल आणि खराब तिथे ठेवून देईल त्या जागेवर. काय यार प्रेक्षकांनो, किती मेहनत करता या बाया रिकामे कामं करायला. असो. तर आता त्या विमलने ते रिसीव्ह केलंय सगळं. आता पूर्णाजी आणि कल्पनाताई तिथे आल्या आहेत. मग त्यांच्या मागोमाग अश्विन, प्रिया सगळेच आले आहेत. मग सायली, अर्जुन पण आले आहेत. आता या पूर्णाजी म्हणतात, बाई कुठे गेले सगळे? मग लगेच अश्विन आलाय समोर आणि म्हणतो, आलो आम्ही पूर्णाजी. सायली, अर्जुन पण तिथेच आहेत. गोड दिसत आहेत ना सायली, अर्जुन. मग पूर्णाजी म्हणतात, काय रे बाबा अश्विन, पहिला गुढीपाडवा करताना खुश आहेस की नाही, साजरा करताना सॉरी. मग अश्विन म्हणतो, हो ग पूर्णाजी, खूप खुश आहे, पण आपले डॅड घरी असायला हवे होते. कल्पनाताई म्हणतात, हो रे बाबा अश्विन, पण त्यांना आज नागपूरला जावं लागलं, मग आपण तरी काय करणार? प्रिया म्हणते, आई, गुढी उभारली ना की आपण व्हिडिओ कॉल करूयात बाबांना, म्हणजे त्यांनाही कळेल ना की आपण त्यांना मिस करतोय, आठवण काढतोय त्यांची.
मग पूर्णाजी म्हणतात हो ग बाई, आधी गुढी तर उभारा, मग चला चला बाहेर चला. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड इथे संपलाय, पण पुढचा प्रोमो खूप मजेशीर. पूर्णाजी मुद्दाम अर्जुन सायलीला डिवचतात आणि म्हणतात चला नवीन जोडपं चला, गुढी उभारायला चला, आता खऱ्या सुनेचा हात लागू दे गुढीला. पूर्णाजी असं खोचक बोलल्यावर अर्जुन म्हणतो पूर्णाजी तूच तर म्हणतेस आमचं नवीन लग्न झालं, मग नवीन जोडपे आम्ही आहोत आधी. सायली म्हणते जाऊ द्या ना, कुठे वाद घालताय, कोणाच्या हाताने पूजा झाली तरी चालते. आता प्रिया आणि अश्विन पूजा करायला जातात तेव्हा त्या गुढीचा जो कलश आहे ना तो दपकन प्रियाच्या डोक्यात पडतो आणि मग प्रिया आ करून खाली पडायला लागते. आता त्या अश्विनने सोडून दिली आहे गुढी आणि आता अर्जुनने ती धरली आहे आणि सायलीने सुद्धा. तर याचा अर्थ अर्जुन आणि सायलीच्याच हाताने पूजा झाली आहे. आता त्याही पुढचा प्रोमो बघा. आता या पूर्णाजीने ब्लँकेट्स मागवले ना, तर आता अर्जुन सायलीच्या हाताने ते वाटप सुरू असतं तेव्हा प्रिया मुद्दाम म्हणते बघा बघा कशा काचा पडल्यात. तर त्या एका माणसाला म्हणजे जो गरजू माणूस असतो त्याच्या पायात काच घुसते म्हणून प्रिया कांगावं करते, पण सायलीच्या तेव्हाच लक्षात येतं की काचा प्रियाने मांडल्यात. मग सायली ते उघड करते सगळ्यांसमोर, हा डाव तुझा आहे प्रिया, हे कोणाच्या लक्षात येणार नाही असं नाहीये, बघ तुझ्या हाताला किती काचा आहेत. तर प्रेक्षकांनो, प्रियाचा हा डाव असा सगळ्यांसमोर उघड झालाय, पण तरी जाणीवपूर्वक पूर्णाजी आणि कल्पना हिच्या सगळ्या डावाकडे डोळे झाक करणार आहेत. पण बघूयात, आता नवीन वकिलीनबाई येणार आहेत मालिकेमध्ये, त्यामुळे मजा येणार आहे मालिका बघा. तसेही प्रेक्षकांनो, इथून तिथून सगळ्याच मालिकेमध्ये हे गुढी हिरो हिरोईन धरतात हा ट्रेंडच आलाय. प्रत्येक मालिकेमध्ये दाखवलंय हे, मी बऱ्याच मालिकेचे प्रोमो पाहिले ना, सगळ्यामध्ये हाच चालू आहे, म्हणजे गुढी धरायचा सगळा सीन असो. पण आता बघूयात पुढे काय काय घडतंय. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या गुड्या उभारल्या की नाही आणि काय काय गोड बेत केलाय मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्याकडे आज आंब्याचा रस आहे बरं का, या जेवायला. आणि हो, आपलं सिल्वर बटन अजून आलेलं नाहीये, ते उद्या येईल किंवा मंगळवारी येईल, मंगळवारी कन्फर्म येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सिल्वर बटन आल्यावर आपण लाईव्ह येऊन गप्पा मारूयात. तर आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कळवा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळेजण आपण पुन्हा उद्या भेटूया, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.